मी एक वेळ श्वास घ्यायचा विसरेल, पण वाघमाऱ्यांना कधीच विसरू शकत नाही. आता दीदी इन्स्पेक्टर झाल्या म्हणून, नाहीतर सगळा फराळ तिनंच केला असता. आपल्याला काहीच करायची गरज पडली नसती. एकदम बरोबर बोललीस बघ आमरे. म्हणजे आधी कामावरनं किती बी उशिरा येऊ देत, पण फराळाचं सगळं ती स्वतःच करणार. मला ना तिच्या हातच्या करंज्या चकल्या लय आवडतात बघ. लय मिस करते. 3 वर्ष झाली अजून खायला मिळालं नाही तिच्या हातच्या. मग या वर्षी नक्की खायला मिळेल. अगं तिथे आलीस तू, आणि इतक्या लवकर कशी काय आलीस? तुम्हाला काय वाटलं मी फक्त फराळ संपवायला मदत करीन? फराळ करायचा म्हणून तर लवकर आले आज. मी लगेच आवरून येते. आओ लाडवासाठी करते मी ते. चकण्याची तयारी चालली वाटतं. सॉरी 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 फराळची तयारी चाललेली दिसते. मला वाटलं माहिती की दिवाळी आहे विसरलं का काय. मग हो, तुम्ही पिऊन आलाय का? ह्याचं पिऊन फराळाच्या सामानाला हात नाही लावायचा. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. माझा हात पकडत जाऊ नको, तुला मी किती वेळा सांगितले. मला हे असलं आवडत नाही म्हणून स्वतःचा घर आहे म्हणले माच करते. लिंबराज, अहो मंजू. हे म्हातारे, मंजू मंजू काय करते का सारखं? घाबरत नाही मी तिला. जा. तमाशा घालू नका. दीदीने ऐकलं तर काय म्हणेल? आणि हे सगळं जर बघितलं ना तर तुमचं काय करेल त्याचा पण विचार करा. लिंबराज, काय करताय हे? एवढा घट्ट का पकडला अमृताचा हात? अहो मेवणी बाई, मी अमृताला म्हणतोय की तू साईडला हो, मी खोबरं किसून देतो.